नमस्कार मैत्रिणो, आज आपण बघणार आहोत की कापडापासून किंवा पिसापासून छोटंसं ऑर्गनायझर म्हणजे छोटंसं कापडी कपाट पण म्हणता येईल त्याला. तर ते कसं बनवायचं मी शिकवणार आहे मैत्रिणो. खूप सोपं आहे. आपल्याला त्यासाठी उंची घ्यायची आहे साधारणतः 38 इंच आणि रुंदी आहे 44 इंच आपल्याला रुंदी घ्यायची आहे. स्टेप बाय स्टेप बघा मैत्रिणो, व्हिडिओ स्किप करू नका. हे ऑर्गनायझर खूप सुंदर आणि छान होणार आहे. एक पिसामध्ये सुद्धा होऊ शकतं मैत्रिणो. हे साडीचंच पीस आहे, मी वापरत नव्हते साडी, त्यासाठी हा पीस घेतलेला आहे. काठापदराची साडी होती बघा. आता आपल्याला जी रुंदी 44 आहे त्याच्या आपल्याला बरोबर सेंटर काढायचं आहे. 22 इंचावर मी खून केलेली आहे. अशा पद्धतीने काठ एकत्र येईल असं करायचं आहे. आता मी हे उलटं घेतलेलं आहे कारण आपल्याला शिलाई करायची आहे. त्याचा मध्य मी काढून घेतलेला आहे. मैत्रिणींनो, खूप सोपं हे कापडी कपाट आहे, ऑर्गनायझर आहे. तर तुम्ही हे एकदा नक्की घरात तयार करून बघा. आता काय करायचं, सेंटर जो काढलेला आहे त्याच्यावरून आपल्याला टिप आधी घालून घ्यायची आहे. स्टेप बाय स्टेप बघा, व्हिडिओ स्किप करू नका, काहीच समजणार नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने मी शिलाई मारून घेतलेली आहे. दोन्ही काठ आपल्याला आता जवळ करून घ्यायचे आहेत. आणि पुढची स्टेप मी सांगते मैत्रिणींनो, जरी तुमचं कापड सरकत असेल तर सरळ तुम्ही पिना मारून घ्या. पिना मारल्यामुळे फिनिशिंग व्यवस्थित येतं. आपलं जे ऑर्गनायझर आहे ते खूप सुंदर असं बनणार आहे. आता कोपऱ्याला आपल्याला काय करायचं आहे, 4 इंच डावीकडून 4 इंच उजवीकडून आपल्याला खून करून घ्यायचे आहे. आणि चौकोनी असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. मैत्रिणी, हे चौकोनी आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला खालच्या साईडला कोणतंही वेगळ्या कलरचं कापड वापरायचं नाही. आपलं ऑर्गनायझर फक्त एका साडीच्या पिसामध्ये किंवा एका साडीच्या तुकड्यामध्ये होऊ शकतं. तर अशा पद्धतीने बघा, डाव्या साईडला 4 इंच उजव्या साईडला 4 इंच आपल्याला मापून घ्यायचं आहे. स्टेप बाय स्टेप बघा, एकदा करून बघा. ज्यांच्या घरामध्ये कपडे ठेवायला जागा नसेल किंवा जरी जागा असेल अस्ताव्यस्त इकडे तिकडे कपडे पडत असतील तर त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची आयडिया आहे. खूप सुंदर असा ऑर्गनायझर आहे. खूप सुंदर कापडी कपाट पण म्हणू शकतो किंवा कपडे ठेवायचं एक सुंदर असं ऑर्गनायझर पण आपण म्हणू शकतो. तर बघू शकता आता 4 इंच इकडून 4 इंच इकडून मी खून करून घेतलेले आहे. चौकोनी असा आकार दिलेला आहे आणि आता चौकोनी आपल्याला कट करून घ्यायचा आहे. स्टेप बाय स्टेप बघा. आता काय करायचं आहे, आपल्याला हे अशी तिरकस टीप मारून घ्यायची आहे. जसं आपण पिशवी शिवतो तसंच हे आपल्याला करायचं आहे. कट मारून आता आपल्याला काय करायचं आहे, इकडून पण अशी टीप मारून घ्यायची आहे. आणि काय करायचं आहे, अजून एक महत्त्वाची गोष्ट, मध्ये जे सेंटर आहे ते तोही 4.5 इंच आपल्याला खून करायचे आहे. आणि तेथूनही आपल्याला शिवून घ्यायचं आहे की जेणेकरून आपला चौकोनी खालचा भाग तयार होणार आहे. तर बघू शकता आता जिथे खून केली आहे तिथे मी टिपा मारून घेणार आहे. तर चला करूया सुरुवात. तर आता मी सेंटरला बरोबर टिप मारून घेत आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने तिरकस कट करून तिरकस अशी टिप मारून घ्या. शक्यतो कलरचा दोरा वापरा, डबल टिपा मारा की जेणेकरून आपलं लवकर उसवायला बघणार नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने सगळीकडून मी टिपा मारून घेतलेल्या, तिकडून पण मारल्या इकडून पण मारल्या, मधून पण 4.5 इंचावर मारून घेतलेली आहे. आता मी सवच करून दाखवते. तर बघा, आपलं चौकोनी खाली तयार झालेलं आहे की जेणेकरून आपल्याला कपडे ठेवायला हे खूप सुंदर असं ऑर्गनायझर कापडी कपाट सुंदर असं तयार झालेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी चेन लावून सांगितलं होतं, ह्यावेळेस चेन न लावता मी दाखवत आहे. आणि खाली पण काहीच लावायचं नाही. खूप सोपं आहे मैत्रिणींनो, तुम्हाला सहज जमून जाईल. मला जमतंय म्हणल्यावर तुम्हाला का नाही जमणार, तुम्हाला पण अवश्य जमणार मैत्रिणींनो. फक्त तुम्ही नीट बघा व्हिडिओ आणि मग तुम्ही बनवा, तुम्हाला नक्कीच जमणार. आणि काय शंका आली तर मला नक्की कमेंट करून सांगा. अजून एक गोष्ट मैत्रिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून बघत आहात तेही छोटीशी मला कमेंट करा. म्हणजे माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला हे सुद्धा मला समजेल. फक्त तुमच्या गावाचं नाव जरी लिहिलं तरीही चालेल मैत्रिणींनो, काही करू नका. फक्त तुमच्या गावाचं नाव लिहा कमेंट करताना की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय. आता हा सेंटर काढून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. आता मागची भाग झाला, आता पुढचा भाग करायचा आहे. आता इथे काही आपल्याला करायचं नाही, फक्त एक गुढी पाडून घ्यायची आहे. अशी प्लेट पाडून घ्यायची आहे. समांतर अंतरावर अशी प्लेट पाडून घ्या मैत्रिणींनो. एक साधारणतः 3 ते 4 इंचाची आपल्याला प्लेट पाडून घ्यायचं आहे. दोन्हीकडून अंतर सेम होईल एवढीच प्लेट पाडून घ्या, जास्त पण मोठी प्लेट पाडू नका. आता बघा, दोन्हीकडून अंतर सेम झालेलं आहे. आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे, टाचण्या लावून घ्यायच्या आहेत. खूप सुंदर आपला ऑर्गनायझर कापडी कपाट बनणार आहे. अशा पद्धतीने मी टाचण्या लावून घेत आहे. आता आपल्याला लागणार आहे फक्त एक छोटासा हँगर तर आपल्या घरामध्ये कपडे अडकवण्यासाठी लागतो. आता तो हँगर आपल्याला ह्याच्यामध्ये अटॅच करायचा आहे मैत्रिणींनो. आपल्याला आता
उलट सुलट बघून टीप मारून घ्यायची आहे. तर चला आता मी मशीनवर तुम्हाला हे मारून दाखवते. तर अशा पद्धतीने पिनाच मारून घ्या, नाही तर तुमच्या प्लेट जे आहेत ते निसटतील आणि पुन्हा व्यवस्थित जमणार नाही. तर बघू शकता आता मी पिना काढून घेतलेल्या आहेत आणि आपल्या हँगरला हे अटॅच झालेली आहे. शिलाई पण मी मारून घेतलेली आहे. खूप सुंदर असं हे आपलं ऑर्गनायझर तयार झालेलं आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये तुम्हाला कपडे पण घालून दाखवणार आहे. आता खाली काय करायचं आहे मैत्रिणींनो, खाली ताटपणा येण्यासाठी एक तुम्हाला मी आयडिया सांगते. तर आता हे ते मी घेतलेलं आहे कार्टून घेतलेला आहे. तुमच्या घराकडे घरामध्ये कोणतंही कार्टून असेल तर घ्या. याची उंची घेतलेली आहे 10 आणि रुंदी घेतलेली आहे 8.5, कारण आपल्या पण ऑर्गनायझर आपल्या कापडी कपाटाची उंची आणि रुंदी तेवढीच आलेली आहे शिवून, म्हणून मी उंची घेतलेली आहे 10 आणि रुंदी 8.5. तुम्ही लक्षात ठेवा. आता हे कॅरी बॅगमध्ये मी घालणार आहे. तुम्ही कपडा जरी ह्याच्यामध्ये घातला तरी चालेल, कारण असंच ठेवलं तर ते बरोबर वाटत नाही, म्हणून म्हटलं चला कॅरी बॅगमध्ये घालून आपण कार्टून ह्याच्यामध्ये घालूया. आता बघा ह्याच्यामध्ये मी घालणार आहे की जेणेकरून आपल्याला थोडंसं फिटनेसपणा यावा आपल्या कपाटाला आणि कपडे व्यवस्थित बसावे, खाली जरा ताटपणा यावा यासाठी हे असं घालून घ्यायचं आहे. आता मी कपडेही घालून दाखवणार आहे. ऑर्गनायझर किंवा कापडी कपाट किती सुंदर झालेलं आहे. याच्यामध्ये सगळं काही बसू शकतं मैत्रिणींनो आणि तुम्ही हे कुठेही अडकू शकता हँगरला वगैरे. तर अशा पद्धतीने मी बनवलेलं आहे. पण तुम्ही पण तुमच्या घरात जर असं कापड असेल तर अशा पद्धतीने बनवू शकता आणि कुठेही खुंटीला वगैरे तुम्ही हे अडकवू शकता मैत्रिणींनो. खूप छान आहे. फक्त एकच मारलेला आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला भागून पण दाखवते आणि खाली फक्त आपल्याला एक पुट्टा घालायचा आहे, बाकी काही नाही. तुम्हाला इथे चेन लावायची असेल तर चेन पण लावू शकता आणि अशा पद्धतीने बघू शकता भरपूर असे कपडे बसतात. आता मी एवढेच घातलेले आहेत, ह्याच्यावरतीपर्यंत कपडे बसू शकतात. अशापर्यंत हे तुमचं ऑर्गनायझर तुम्ही तयार करू शकता आणि हे कुठेही तुम्ही अडकवू शकता. तर बघू शकता किती सुंदर हे झालेलं आहे. आता मी तुम्हाला अडकून पण दाखवते. तर तुमच्याकडे कुठलीही साडी असू द्या किंवा पीस असू द्या, ब्लाऊज पीस, तर त्या पद्धतीने तुम्ही शिवू शकता. आता हा माझ्याकडे ब्लाऊज पीसच होता साडीचा, तो काही मी वापरत नव्हते, त्यामुळे काठ हे पुढे आलेले आहेत. किती सुंदर हे दिसत आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही हे छोटंसं ऑर्गनायझर बनवू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता मैत्रिणींनो, येथे मी छोट्याशा सळीला पण अडकवलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये बेडरूममध्ये कुठेही जागा असेल किंवा एखादा मोळा असेल तर त्या मोळ्याला अडकून ठेवा किंवा तुम्हाला जे ते हे ठेवू वाटते ते तुम्ही ठेवू शकता किंवा दाराच्या खुंटीला अडकवू शकता. आपलं गोजरेचं कपाट असतं त्याला सुद्धा हे अडकवू शकता. कुठेही तुम्हाला जेणेकरून तुमचे कपडे लगेच सापडतील अशा पद्धतीने हे तुम्ही अडकवा आणि तुमचे रेग्युलर कपडे जर तुम्ही ह्यामध्ये ठेवले तर खूप छान असं होतात. आता थंडीचे आणि पावसाचे दिवस आहेत, तुमचा स्वेटर, तुमचा मोफलर किंवा तुमचा स्टोल असं जर ठेवलं तर लगेचच सापडू शकता मैत्रिणींनो आणि आपलं हरवत नाही आणि आपल्याला चिडचिड पण होत नाही, रागराग पण होत नाही. तर हे ऑर्गनायझर कसं झालं मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या गावातून बघता हेही गावाचं नावही सांगा की जेणेकरून माझा व्हिडिओ कोणत्या कोणत्या गावापर्यंत पोहोचला हे मला समजेल. तर हे कापडी सुंदर कपाट कसं झालं हे मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही ही नक्की करून बघा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.